आज आपण मानसशास्त्राच्या विविध व्याख्या बघणार आहोत मित्रांनो, जे एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच. जर तुम्ही हे 8 व्याख्या जर केले तर तुमचे सर्व प्रश्न सॉल्व्ह झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. आणि जे आता मी इथं काय काय घेतलेले आहे, जे हे 8 व्याख्या आहेत मित्रांनो, आणि याच्यावर जे आलेले प्रश्न आहेत ते घेतलेले आहेत. तर याच्या व्यतिरिक्त ह्या चॅप्टर मध्ये काही प्रश्न आलेले नाही आहेत, फक्त एवढेच प्रश्न आले. जर तुम्ही हे 8 व्याख्या व्यवस्थित केले तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची आवश्यकता पडणार नाही ना. आतापर्यंत जे एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच मी व्याख्या इथं घेतलेली आहे मित्रांनो. तर चला आपण स्टार्ट करूया. आत्म्याचे शास्त्र, अरिस्टॉटल यांनी कोणती व्याख्या दिली मानसशास्त्र ती? तर आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र ही व्याख्या दिली. त्याच्यानंतर मॅकडुगल यांनी मित्रांनो कोणकोणती व्याख्या दिली? मॅकडुगल यांनी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. आणि मानसशास्त्र त्याच्यानंतर दुसरी व्याख्या मित्रांनो, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, अशी व्याख्या मित्रांनो मॅकडुगलने दिली. तर आत्म्याचे आत्म्याचे शास्त्रावरून आहे म्हणजेच आत्म्याचे शास्त्र म्हणजेच अरिस्टॉटल, असं लक्षात ठेवा मित्रांनो. आणि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र, म वरून मॅकडुगल लक्षात ठेवा, मनाच्या वरून मॅकडुगल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानसशास्त्र, विलियम वुंट यांनी कोणती व्याख्या दिली? मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे असे. कारण की विलियम वुंट यांनी मित्रांनो 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठात वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय शाळा सुरू केली होती. तर हे शाळा सुरू केली होती, तर हे बुद्धिमान होते त्याच्यावरून त्यांनी बोधावस्थेचे शास्त्र हे लिहिले. तर पहिली मानसशास्त्राची शाळा कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केली? विलियम वुंट यांनी. आणि कुठे केली? जर्मनीमध्ये केली. केव्हा केली? तर 1879 मध्ये केली. कोणत्या विद्यापीठामध्ये केली? लाइप्झिग विद्यापीठामध्ये केली. तर कोणी केली? तर वुंटनी केली मित्रांनो. त्याच्यानंतर सिगमंड फ्राइड यांनी मानसशास्त्राची कोणती व्याख्या दिली? बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. बोधात्मक व अवबोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मित्रांनो, हे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण याचेच आजच तुम्हाला ह्या पूर्ण डेफिनेशन पाठ होणार आहेत. मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र. मानवी वर्तनाचे शास्त्र, वर्तनावरून मित्रांनो वाटसन लक्षात ठेवा, वर्तनावरून वाटसन, वरून वाटसन हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मानव व मानवेतर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र. मानव व मानवेतर प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र कोणी दिले? मॅगिन्स, किंग्स आणि रॉबिन. त्याच्यानंतर वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र मांडले. आणि वर्तनाची व्याख्या कोणी दिली? वर्तनाची व्याख्या वाटसन यांनी. आणि सूत्र कोणी दिले? वुडवर्थ यांनी. लक्षात ठेवा मित्रांनो, इथं कन्फ्युजन नको. त्याच्यानंतर तर तो सूत्र कोणता आहे? BS-OR. तर एस म्हणजेच काय होते? उद्दीपक. आणि बी म्हणजेच वर्तन, बिहेवियर. आणि स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स. उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. उद्दीपक म्हणजेच एखादी वस्तू समोर असली तर आपला जीव हा काय देते? प्रतिक्रिया देते. ते त्यांनी तिथे व्याख्या मांडलेली आहे मित्रांनो. अरिस्टॉटल यांनी डी ॲनेमिया हा नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. आणि आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हे त्यांनी व्याख्या दिलेली आहे. आता मित्रांनो, हे झाली थेरी. जर हे आठ तुम्ही व्यवस्थित लक्षात केले तर तुम्हाला हे प्रश्न सॉल्व्ह होतील मित्रांनो. आणि इथं तर तुम्हाला सर्व पाठ झाले असतील. म्हणजे लक्षात राहणे, ते आत्म्याचे शास्त्र म्हणजेच अरिस्टॉटल, आणि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच मॅकडुगल, आणि बोधावस्थेचा शास्त्र म्हणजेच विलियम वुंट, आणि बोधाचे शास्त्र म्हणजे सिगमंड फ्राइड. हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. त्याच्यानंतर वर्तनाच्या म्हणजेच वाटसन, हा लक्षात ठेवा. वरून वाटसन. आणि मानव व मानवेतरी प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हे कोणी दिले? मॅगिन्स, किंग्स आणि रॉबिन. आणि वुडवर्थ यांनी काय दिले? वर्तनाचे सूत्र दिले. आणि वर्तनाची व्याख्या कोणी दिले? तर वर्तनाची व्याख्या दिली वाटसन यांनी. हे झाली मित्रांनो थेरी. आता जी एक्झाम मध्ये प्रश्न आलेले आहेत ते आता आपण इथं बघणार आहोत. तर इथं मित्रांनो पहिला प्रश्न आहे. पहिले शास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि त्याच्या समोर त्याची व्याख्या दिलेली आहे. त्याची व्याख्या अरिस्टॉटल यांनी काय लिहिले? वरून तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवा, आत्म्याचे शास्त्र म्हणजेच
आत्म्याचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. मानसशास्त्राला कोण काय म्हटलेले आहे? आत्म्याचे शास्त्र. अरिस्टोटल, अ वरून लक्षात ठेवा. आत्म्याचे शास्त्र हा बरोबर आहे मित्रांनो. मॅकडुगल, मॅकडुगल यांनी काय दिले? मनाच्या शास्त्र. मनाच्या शास्त्र म्हणजेच मनाच्या शास्त्र, मानवी मनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे कोणी दिले? मॅकडुगल यांनी दिले. विलियम वुंट यांनी काय दिले? विलियम वुंट यांनी बोधात्मक म्हणजे चेतनाचे शास्त्र हे म्हटले आहे मित्रांनो. आणि जेम्स डेअर यांनी मानव व मानवेतर प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र. इथं मित्रांनो किंग्स आणि गेमर हे पण ते पण शास्त्रज्ञ आहेत, पण इथं एकाच शास्त्रज्ञानाचे जेम्स डेवर आहे. हे मानव आणि मानवेतर प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र ही डेफिनेशन चार व्यक्तींनी दिलेली आहे मित्रांनो. चार शास्त्रज्ञानांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर विचाराच्या प्रक्रियेवर आधारित मानसशास्त्राच्या पाया घालून बदल, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर कुणी दिला मित्रांनो? दुसरा प्रश्न आहे मॅकडुगल यांनी दिला. भावना, कल्पना याच्या अभ्यासावर विशेष भर घालून कोणी दिला? मॅकडुगल यांनी दिला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे कोणी म्हटले? मानवी वर्तनाच्या पकडा. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच कोणी दिले? वॉटसन. वर्तनाच्या अभ्यासशास्त्र म्हणजेच वॉटसन वरून वर्तन हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर वर्तनाची अभ्यास करणारे वॉटसन आणि सूत्र कोणी दिले? वुडवर्थने दिले वर्तनाच्या. त्याच्यानंतर आत्म्याबद्दल चर्चा करणारे शास्त्र हे मानसशास्त्र आहे अशी व्याख्या कोणी दिली? तर आत्म्यावरून अरिस्टॉटल. लक्षात ठेवा, आत्म्यावरून अरिस्टॉटल. चर्चा करणारे शास्त्र म्हणजेच अरिस्टॉटल. आवरून हे लक्षात ठेवा मित्रांनो. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र आहे अशी व्याख्या कोणी दिली? तर मनाच्या आलेल्या. इथं काय आहे? मनाचा अभ्यास करणारी. मनाचा अभ्यास कोण? मनाचा अभ्यास मॅकडुगल. म वरून मॅकडुगल लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? मानसशास्त्र सिगमंड फ्राइडचे आहे मित्रांनो. सिगमंड फ्राइडचे आहे. त्याच्यानंतर डी एनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? डी एनिमिया नावाचा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी लिहिला. लिहिला. त्याच्यानंतर आहे 8वा प्रश्न व्यक्तिमत्वासंबंधी विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लूटो यांनी लिहिला. रिपब्लिक नावाचा ग्रंथ कशासंबंधी विचार मांडते मित्रांनो? व्यक्तिमत्वासंबंधी विचार मांडते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो 9वा प्रश्न SOR असे वर्तन संबंधी सूत्र पुढील पैकी कोणी सांगितले? वर्तनाबद्दल व्याख्या कोणी सांगितली मित्रांनो? वॉटसनने सांगितले. आणि वर्तनाबद्दल सूत्र कोणी सांगितले? वुडवर्थ यांनी सांगितले. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे मानव व मानवतर प्राण्याचे वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी दिली? मानव व मानवेतर आलेला आहे मित्रांनो. तर मॅगिंग्स, किंग्स आणि गेट्स यांनी ह्या सर्वांनी दिले मित्रांनो, यापैकी सर्व. त्याच्यानंतर 11वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानतात? कोणाला आधुनिक मानसशास्त्राचे जनक मानतात मित्रांनो? तर आहे 11व्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो विलियम जेम्स यांना मानतात. कारण की विलियम जेम्स यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? विलियम जेम्स यांना. आणि प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला मानतात? विलियम वुंट यांना मानतात. विलियम वुंट यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक का म्हणतात? कारण की त्याने 1879 मध्ये पहिली मानसशास्त्राची पहिली शाळा सुरू केली होती, म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? विलियम जेम्स यांना. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञानाने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? तर मनोविश्लेषणवादाचा सिद्धांत सिगमंड फ्राइड यांनी मांडला. कोणी? सिगमंड फ्राइड यांनी. आणि वॉटसनने
वॉटसननी कोणता सिद्धांत मांडला? वर्तनवादाचे सिद्धांत मांडला. मित्रांनो इथं फक्त तुम्ही 6 लक्षात ठेवला ना, 6 6 तुम्ही जर 6 प्रवाह तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला पूर्ण लक्षात 6 इथं प्रवाह आहेत मित्रांनो. वर्तनवादाचा कोणी मांडला? वॉटसन. आणि विलियम जेम्सनी काय मांडला? कार्यवाहाचा कार्य. आणि विलियम जेम्सलाच काय म्हणतात? आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. त्याच्यानंतर 13वा प्रश्न आहे, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक. मी तुम्हाला आधुनिक मानसशास्त्राचे जनक नाही म्हटलं. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे रचनावादाचा विचार प्रवाह उद्भव करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? रचनावादाचा मित्रांनो तो विलियम्स जेम्स आहेत. विलियम्स जेम्स प्रायोगिक जनक म्हणून ओळखले जाणारे आणि रचनावादाचा सिद्धांत मांडणारे कोण आहेत? विलियम्स जेम्स. कार्ल्स राजर्स यांनी मांडलेले विचार प्रवाह कोणता? कार्ल्स राजन. मित्रांनो ह्या चॅप्टर मध्ये फक्त 6 प्रवाह आहेत. तर वर्तनवादाचा विचार प्रवाह कोणी मांडला? तर वॉटसन यांनी मांडला. कार्ल्स राजर्स यांच्या उत्तर आहे मित्रांनो मानवतावादाचा हा सिद्धांत मांडला. तर मी तुम्हाला सांगतो वर्तनवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर वॉटसनने मांडला. लिहून टाका. संरचनावादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर विलियम उंट यांनी मांडला. आणि कार्यवादाचा सिद्धांत कोणी मांडला? विलियम जेम्स मांडला. विलियम जेम्स हे कोण आहेत? आधुनिक मानसशास्त्राचे जनक आहेत. आणि मानवतावादाचा सिद्धांत कोण मांडला? कार्ल्स राजर्स यांनी मांडला. त्याच्यानंतर 15वा प्रश्न आहे, 1879 मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लॅबोरेटरी कोणी सुरू केली? तर कोणी सुरू केली मित्रांनो? विलियम उंट यांनी सुरू केली. विलियम उंट. त्याच्यानंतर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते? आधुनिक याचे नाही म्हटलं मी. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक विलियम उंट यांनी. आणि आधुनिक मानसशास्त्राचे जनक विलियम जेम्स. आणि हे वॉटसन यांनी काय दिले? यांनी वर्तनाबद्दल व्याख्या दिलेली आहे. वुडवर्थ त्याने सूत्र दिलेले आहे. त्याच्यानंतर 17वा प्रश्न आहे, मानवाच्या वर्तनाचा अभ्यास कोणत्या शाखेत आहे? मानवाच्या वर्तनाचा अभ्यास मानसशास्त्रामध्ये आहे. हे झाले मित्रांनो मानसशास्त्र याच्यावरील व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याचे प्रश्न. आणि ते जे मी तुम्हाला 8 डेफिनेशन सांगितले मित्रांनो, ते तुम्ही 8 डेफिनेशन करून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला जेवढे आतापर्यंत 2013 पासून तर 2025 पर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते मी इथं घेतलेले आहेत. जर मित्रांनो आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक केले नसेल तर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.